पोलिसांच्या विरुद्ध साक्ष देणारी वाघीण. पोलिसांना फाशीची शिक्षा झाली, पण खरं तर ते सगळे ह्यातून सुटणार होते. तेव्हाच एक खाकी वर्दीतली वाघीण समोर आली. पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर मारहाण, अमानुष अत्याचार आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाप लेकाचा मृत्यू झाला. जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा पोलीस स्टेशनमधील प्रत्येक कर्मचारी एकमेकांना वाचवायला लागला. काहीच झालं नाही, ते आपोआप पडले, अशा थापा मारल्या जात होत्या. सीबीआय आणि मॅजिस्ट्रेट जेव्हा चौकशीला आले तेव्हा सहकार्य करायला कोणीच तयार नव्हतं. सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं होतं. अशा वेळी समोर आली 21 वर्षांची कॉन्स्टेबल रेवती. विचार करा, ज्या विभागात आपण नोकरी करतोय, ज्या साहेबांच्या हाताखाली राहायचंय, त्यांच्याच विरोधात साक्ष देणं म्हणजे करिअर आणि आयुष्य दोन्ही धोक्यात घालण्यासारखं होतं. तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, असं रेवतीला धमकवण्यात आलं. तिच्यावर दबाव आणला गेला. पण रेवती डगमगली नाही. तिने न्यायाधीशांसमोर घडलेल्या सर्व घटनेचं वर्णन केलं आणि सीसीटीव्ही फुटेज मधल्या आरोपींना ओळखलं. 3rd डिग्री टॉर्चर करणे आणि पीडितांच्या गुप्तांगावर पाय ठेवणे यासह अत्यंत हिंसक कृत्याचं वर्णन केलं. त्या बाप लेकाला कॉफी हवी होती म्हणून ती द्यायला गेली, तर पोलिसांनी ती फेकून दिली. शेवटी अत्याचार सहन नाही झाले म्हणून ती त्या रूममधून बाहेर निघून गेली. हा सर्व घटनाक्रम तिने सांगितल्यामुळे पोलिसांना दोषी ठरवण्यात रेवतीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आपण नेहमी म्हणतो की सिस्टीम खराब आहे, पण ही सिस्टीम सुधारण्यासाठी रेवतीसारख्या जिगरबाज माणसांची गरज असते.